वर्ल्ड कप 2026मध्ये भारताने पाकिस्तानचा सहजासहजी पराभव केल्यानंतर पाक क्रिकेटमध्ये भूकंप सुचवला आहे. आता माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि शादाब खानसह वरिष्ठ खेळाडूंवरून वैचार्य सुरू केलेलं आहे. आफ्रिदीने आपल्या जावयाला देखील सोडलेलं नाही. साम टीव्हीला बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले, जर मला निर्णय घ्यायचा असेल तर मी बाबर, शाहीन आणि शादाब या तिघांना बेंचवर बसवेन. नवीन युवा खेळाडूंना संधी देईन आणि नमिबिया विरुद्धच्या सामन्यात त्यांना खेळून आत्मविश्वास देण्याची गरज आहे. या खेळाडूंना वर्षानुवर्ष संधी मिळाली पण मोठ्या सामन्यात अपयशी ठरत आहेत. त्यांना आराम देईन. ज्युनियरांना आजमावण्यात हरकत काय, असंही आफ्रिदी यांनी जोरदारपणे सांगितलं आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात शहीन शाह आफ्रिदी सर्वाधिक महागडे गोलंदाजी करणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 2 षटकारात 31 धावा दिल्या आहेत. विशेषतः शेवटच्या षटकात 16 धावा खाव्या लागल्या. त्यामुळे भारताने 170 धावांचा टप्पा पार केला. शादाब खानने 1 षटकात 17 धावा दिल्या आणि फलंदाजीत 14 धावांवर बाद झाला, तर बाबर आझमही अपयशी ठरला. साप्ताहिक पोलीस फॉरेनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.